वंचित बहुजन आघाडीची जी युती झाली आहे नांदेडमध्ये, त्यांनी महानगरपालिकेमध्ये नक्कीच एक मोठा बदल आपल्याला दिसणार आहे नांदेडच्या. आता ह्या युतीमुळे अख्खं समीकरण नांदेडचं बदलून वंचित आणि काँग्रेस हे पहिल्या क्रमांकावरती आपल्याला सत्ता स्थापन करताना दिसते आणि मग भाजप दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला ह्याच्यामुळे ढकलली गेलेली दिसते. हे एक खूप चांगलं समीकरण आपल्याला जुळून आल्यामुळे दिसतंय आणि भाजप विरोधी आणि संविधान वाचवण्यासाठी दोन पक्ष हे एकत्र आलेले आहेत आणि ही खूप एक महत्वाची गोष्ट नांदेडच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये ही घडलेली आहे. आपण लातूरला होतो, रवींद्र चव्हाणांना वक्तव्य केलेलं आहे विलासराव देशमुखांच्या विरोधामध्ये. काय कसं बघता आपण? नाही, चुकीचं वक्तव्य होतं. आपण राजकारणामध्ये नेहमीच एक नियम पाळत राहतो की जे आता आपल्यामध्ये नाही राहिले त्यांच्यावरती खालच्या पातळीची टीका कधीच कोणी करत नाही आणि ह्या पातळीचा कोणी सोडू नये आणि हा नियम सगळ्यांनी पाळावा अशी मी विनंती करतो. जनतेला काय आवाहन करणार सर? मतदान आहे काही दिवसावर, काय मी जनतेला एवढंच आवाहन करेन की आपण गेल्या 10 वर्षापासून बघितले काय लूटमार चालू आहे. पहिले भाजपच्या नगरसेवकांच्या मार्फत, त्याच्यानंतर प्रशासकाच्या मार्फत. आता जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या नगरपालिकेचा आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला बदल घडवणं हे आपल्या हक्कात आहे आणि आपल्या अधिकाराचं पण आहे आणि म्हणून आपल्या मतदानाचा अधिकार वापरून बदल घडवा. जिथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे तिथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीला, आणि जिथे युती नाही तिकडे वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतांनी विजयी करून द्या अशी मी सर्व लोकांना विनंती करतो.